सुनबाई महिला मंडळाला सांगून तो आता घरी गेल्या गेल्या जावायला फोन करायचा. आता लगेच आमच्या गावात इंदुरीकर येऊन गेला भाऊ, धोंड्याला गेलेले कपडे आणून दे नाही तर काम बिघडलं. तुझ्या बापाचं घर काय तिकडे भूकंपात गेलं नाही तरी आपल्या लोकांनी काही काही पद्धती हलकट पाडून ठेवल्यामुळे गरीबाला त्रास होतो. कोणत्या ग्रंथात लिहायला जावायला कपडे घालावा धोंड्यात? तो ग्रंथ सांगा मला, मी त्याचं पारायण करू. त्याच्या बापाचं घर भूकंपात गेलं काय? दरिद्री डंगरण डोंगरण निघले धोंड्याला, असा पोळ्या खाऊन टेम्पो पलटी हो. दरिद्री नाही तर अरे लाटणं दिलंय पुरीच्या बापान तुम्हाला, फुकणी दिली फुकणी. काय द्यायचं राहील? फक्त पुरीच्या बापानं काड्याची पिटी दिली नाही आपली इस्टेट पेटवाय. तेवढी या लग्न सराईत मागा भाऊ, काड्याची पिठी दे का? लईच कमी जास्त नाही तर मला सांगा, पोराचं लग्न झाल्यावर तुम्हाला काय घ्यावं लागत घरात? काड्याची पिठी सोडून खायचं येत 2-3 दिवस. त्या बरण्या देतात ना आता, कपाट आहे, सोफाशीट आहे, लाटणं आहे, पळपट आहे, गादी आहे, उशी आहे, तक्क्या आहे, झाडू आहे, लाटणं आहे, काय नाही बा. फक्त काय नाही, तेवढी महाग आहे अण्णा, तेवढी दे भाऊ मला. आमचं जळालं पार.